परीक्षकांना विचारूयात की कोण आहे ती जोडी जी इकडे आपला 3D परफॉर्मन्स घेऊन येणार आहे. दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. आजकालच्या टेलिव्हिजनच्या जमान्यात मनोरंजन खूप स्वस्त झालंय हो. पण पूर्वीच्या काळी मनोरंजन म्हटलं की लोकनाट्याशिवाय पर्याय नव्हता. तर अशीच एक धमाल इरसाल बतावणी आता आपल्या समोर घेऊन येत आहेत. आतापर्यंत 10 तुरे मिळवणारी ही जोडी दिगंबर नाईक आणि हेमांगी कवी. ले लो भाई चिवडा ले लो गरम मसालेदार चिवडा ले लो घ्या हो घ्या चिवडा घ्या गरम मसालेदार चिवडा घ्या. आता तुम्हाला वाटाल मी चिवडावाला आहे पण मी चिवडावाला नाहीये. कसं आहे उगा तुम्ही माझ्यावर चिवडाल चिडाल. अरे तो बाबूराव आला तर त्याला सांगू नको मी इथं आहे म्हणून, नाही तर मला तो लय छळल. प्रीतीच झुळ झुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी रोमांच सर्वांगी लय लय तारक दिलाय मला या सर्वांनी. सारखं सारखं विचारतात फूबाई कुठं आहे फूबाई. आबूराव पण मी फू बाय फू नाहीये. नाही पण तुम्ही गेलता कुठं? मी इंग्लंडला गेलतो. इंग्लंडला का सांगता? मग आपलं तसं सगळं डेंजरच आहे ना. समजा डेंजर आहे. तुम्हाला तर माहितीये माझा आजा त्याचं काय? त्याला नासाला बोलवलं होतं. नासाला कशा पाय? नासाडी करायला. नासाडी मग लोकांना PhD केलेलं चालते आणि आमच्या आजाची नासाडी नाही चालत. कशात केली? ऍग्रिकल्चर. मग एवढा वाटाणा घेतला असा पटकन पेरला 3.5 दिवसात राटा वटवृक्ष तयार झाला. उगाच नको ती रिॲक्शन देऊ नका. माझा आजा डेंजर आहे. त्याचं काय? मग वाटाण्याला काय काय लागत असेल सांगा. आता वाटाण्याच्या झाडाला वाटाणा येणार नाही तर काय येणार? तुम्हाला खोट का वाटाणा? भेंडी म्हणू नका, रताळी म्हणू नका, गवार म्हणू नका, कांदा म्हणू नका. एक मिनिट तुम्ही काय बी म्हणू नका. अरे हे तर काहीच नाही. मग करंजा म्हणू नका, लाडू म्हणू नका, चकली म्हणू नका, शेव नका, सगळं लागायचं. आबूराव तुमचं झाड आहे का दिवाळीचं सण आहे? बाकी काही लागो नको लागू दे पण दर शनिवारी वर 3 मिरच्या खाली लिंबू लागायचं. कशाला? नाही मीच लावायचं दृष्ट लागू नये म्हणून. म्हणजे लय डेंजर आहे. डेंजरच आहे आपलं सगळं. पण आमच्या सारखं नसेल. कसं? तुम्हाला तर माहिती माझ्या आजाची खानावळ. खानावळ? सेलिब्रिटी येतात. सैफ अली खान, आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान ही समधी खानावळ आमच्याकडे जेवायला येते. काय बी मागितलं ना की 2 मिनिटात हजर. असं कसं 2 मिनिटात? परवा निलेश साबळे आलता आमच्याकडे. नमस्कार म्हणलं भेंडी मसाला पाहिजे. माझ्या आजानं काय केलं? तुमच्या आजाच्या त्या झाडाच्या खोबणीत असं डोकं घातलं आणि निस्ता वरेडला. भेंडी मसाला. समद्या भेंड्या नुसत्या अशा हल्ल्या आणि तुकडं पडल्या. हे काय झालं? मसाला भरून घेतला. वा 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 वा. आणि निलेश साबळेच्या समोर हजर. आता बोल. आमच्या सारखं नसेल वेगळं. आमच्या सारखं म्हणजे तुमचं काय? तुला माहित नाही माझ्या आज्याकडे 500 मेंढ्या आहेत. 500 मेंढ्या? त्याला लवकर काढायची लय हौस. लवकर काढायची लय हौस? नाही लवकर काढायची हौस. मग त्याने काय केलं? मशीन घेतलं 500 मेंढ्या दिल्या ढकलून. या गप्पा मेंढ्या गेल्या रपा लोकर. पण माझा आजा काही लोकर आलाच नाही. काय राव आबूराव होत असं. जाऊ दे. माझी आजी अशीच म्हणली मला, जाऊ दे गेलेला माणूस काय परत येणार आहे, चल भाकर तुकडा खा. मग भाकर तुकडा खात होतो ना अचानक थंडीचे दिवस आले. मग ते नेपाळी लोक येतात ना स्वेटर विकायला. मी बघितलं एका स्वेटरवर माझ्या आजाचं चित्र दिसलं. मी म्हणलं आजा नाही चित्र तरी आणू. लगेच गेलो स्वेटर आणला, थंड पाण्यात असा खांगाळला आणि असा वाळत घालून वळतो तेवढ्यात हात धरला. मग बघितलं तर माझा आजा म्हणतो कसा, ए आब्या मला बाहेर काढ. मी या स्वेटर मधल्या लोकर मध्ये अडकून बसलो. म्हणजे लई प्रचंड डेंजर आहे. डेंजर म्हणजे आपण आमच्या सारखं नसेल. कसं काय? तुम्हाला तर माहिती आहे आमच्या पिठाचा व्यवसाय. पीठ मागायचा. पीठ माग्या. तूच पीठ मागत असेल. अरे आमची चक्की आहे. असं एवढा चक्कीत होऊ नकोस. 4
400 वर्षापासूनची आहे. एवढी? मग माझी आई आली हा म्हणली आव मामांजी 300 किलो गहू आणलाय दळून द्या पटकिंदी एका तासात. असं माझा आजा काय म्हणला माहिती, एका तासात नाही 1.5 तासात दळून देतो. एवढं पटकन कसं काय? अरे तेवढा स्पीडच आहे चक्कीला. असं मग माझ्या आजानं काय केलं, रट्टा रट्टा सगळ्या असं धान्य टाकले आणि सट्टा सट्टा असं पीठ बाहेर आलं. बाबो ढीगच्या ढीग ढीगच्या ढीग आणि त्याचं डोंगरच झालं. असं माझी आई म्हणली बघ तुझा आजा काय करतोय. डोंगराकडे बघितलं आणि म्हणलं काय माझा आजा गायब. तुझ्या आईला मग काय झालं? आईला सांगितलं मामांजी गायब झालं. जाऊ दे मरुदी जाऊ दे. आई म्हणाली जाऊ दे गेलं ना माणूस काय परत येतोय होय. असं जाऊ दे आपण भाकर तुकडा खाऊ. मग माझ्या आईने काय केलं पायलीभर पीठ घेतलं आणि चांगलं मळलं. आता पांढरं शुभ्र पीठ कशाला मळलं? अरे मळलं कळलं का? मग अशी फुगीर अशी मस्त भाकरी केली आणि मला वाढली. मग मी काय केलं असं तो पापून राहिला तो असं काढला आणि माझा आजा त्यातून बाहेर आला. म्हणला बाब्या लगा मला टाकून खातोय वय. मी म्हणलं जाऊ दे आता ये जेवायला बस. अशी भाकरी कुस्करली आणि जेवला डेकर बी दिला. बाब्या किती थापा मारतो असं भाकरीत ना आजा बाहेर येतो आहे का? तुझा आजा लोकरीतून येतो तर माझा आजा भाकरीतून येत नाही. लय थापा मारले. मी काय म्हणतो आपल्या थापा फेमस आहेत सगळीकडे. आपण जाऊया का तिकडे फू बाय फू मध्ये? ही फू बाय फू काय भानगड आहे? एकदम लय डेंजर कार्यक्रम आहे तो. तिकडे बी समजा डेंजरच आहे का? जिंकणाऱ्याला तुरे देतात. तुरे आपण जाऊ ना, तुला मिळतील 2 तुरे आणि मला मिळेल 1 तुरा. नाही तर धतुरा. अरे जाऊ दे धतुरा. आपण 9:30च्या पुढे जातो का मार्कामध्ये? मग काय करायचंय? आपल्याला त्या 9:30चं टेन्शन नाही. मग 9:30 वाजता कार्यक्रम लागल्यानंतर 9:30 नंतर जी लोक बघत असतात त्यांना आपल्याला फक्त हसवायचंय. वा जाऊया मग चला. क्या बात आहे. डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता. जोरदार टाळ्या या जोडीसाठी. क्या बात आहे. अशा थापाड्या डॅम्बिस कलाकारांना बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले डॅम्बिस मित्र मात्र नक्की आठवले असतील. बघूयात या थापाड्यांचा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर खरोखरच खूप चांगला ऍक्ट होता तुमचा. वेल रिटन, वेल रिहर्स. 9:30 वाजल्यानंतर सगळेजण हसणार याची गॅरंटी आहे. गुड जॉब, कीप इट अप. स्वप्नील सर खूप इंटरेस्टिंग ऍक्ट होता, खूप एंटरटेनिंग होता. ऑल इन ऑल मला खरंच खूप आवडला ऍक्ट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. क्या बात. तर आता बघूयात गुण किती मिळत आहेत तुम्हाला. स्वप्नील सर किती गुण? 9.5. महेश सर 10 आणि 9.5 19 गुण तुम्हाला मिळालेले आहेत आणि 1 तुरा. आता बघायचंय या गुणांना आणि त्या तुऱ्याला कोण चॅलेंज करतंय. एकच जोडी आहे, कोण करणार आहे? जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूयात. विशाखा सुभेदार, मंगेश देसाई. क्या बात है. आता विचारतोय परीक्षकांना तुम्ही किती तुरे पणाला लावणार आहात? मी 10 पैकी 10 दिले आहेत तर डेफिनेटली 2 तुरे. 2 तुरे.